आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे. कारण आज मी तुम्हाला असा एक संकेत सांगणार आहे, जो जर तुम्हाला आज रात्री दिसला तर समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणार आहे. हो, मी फक्त सांगतोय पैसा येणारच आहे. पण 90% लोक ही गोष्ट दुर्लक्ष करतात. म्हणून हा व्हिडिओ पर्यंत नक्की पहा आणि चॅनल सनातन मोटिवेशनल मराठीला सबस्क्राईब करा. कारण येथे तुम्हाला मिळतात असे सत्य आणि शक्तिशाली संदेश जे तुमचं आयुष्य बदलू शकतात. आध्यात्मिक बेस. श्री स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेव, वेळ येते जेव्हा सर्व काही बदलतं. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात. त्याआधी देव आपल्याला संकेत देतो. कधी स्वप्नातून, कधी लोकांच्या माध्यमातून, कधी आपल्या मनातून. पण आपण जे समजून घेत नाही. अचानक काहीतरी चांगलं वाटणे, मन शांत होणे. आत्ता जो मुख्य संकेत जो मी तुम्हाला आज रात्री देऊ शकतो तो सांगणार आहे. संकेत 1, स्वप्नात पाणी, नदी, मंदिर. संकेत 2, स्वतःला आनंदी पाहणे. संकेत 3, देवदर्शन. तुम्ही कुठे देवदर्शनाला गेले ते तुमच्या स्वप्नात येऊ शकते, जसे की बालाजी, केदारनाथ, शेगाव, पंढरपूर असे अनेक तीर्थ तुमच्या स्वप्नात येऊ शकतात. तुम्ही साक्षात तिथे गेलेले असे तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणार. जर हे तुम्हाला दिसलं तर समजा तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. तर मी एक तुम्हाला छोटीशी कथा सांगतो. एक माणूस होता, तो खूप गरीब होता. त्यांच्या आयुष्यात पूर्ण अंधारात गेलं होतं. पण एक रात्री त्याला असा एक संकेत मिळाला की संघर्ष. त्यांनी जीवनात खूप संघर्ष केला होता आणि संघर्ष करता करता एक दिवस त्याला स्वामी समर्थाचे दर्शन झाले. दर्शन झाल्यानंतर स्वामी समर्थ म्हणाले, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. अशीच मेहनत करत राहा. मेहनत करत राहिला आणि अचानक त्याच्या जीवनात खूप बदल झाला आणि त्याच्याकडे पैसा येऊ लागला आणि तो गावातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाला. पण लक्षात ठेवा, जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर काही चुका करू नका. देवावर शंका कधी करू नका. नकारात्मक विचार, आळस. माणूस दिवसेंदिवस खूप आळसी होत चाललेला आहे. आळस हा माणसाने कमी केला पाहिजे. देवावर विश्वास ठेवला पाहिजे. तर मी तुम्हाला एक उपाय सांगतो. रोज सकाळी 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ जप म्हणा. जप जर तुमच्या म्हणण्या होत नसेल तर आपल्या सनातन मोटिवेशन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे. 108 वेळा श्री स्वामी समर्थाचा मंत्र तो जरी ऐकला तरी तुम्हाला फायदा नक्की होणार आहे. तो जप चालू करण्यापूर्वी घरात दिवा लावा आणि मन शांत ठेवा. बाहेरचा विचार करू नका. तुम्ही बाहेरचा विचार करसाल आणि मंत्र जर म्हणसाल तर तो फायदा काहीच नाही. मनात विचार फक्त एक ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत राहा. जर तुम्हाला असे संकेत दिसत असतील तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी सनातन मोटिवेशन मराठीला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.